नमस्कार, जय हिंद सगळ्यांना। मी रुपेश आमले आपलं अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा यासाठी परराष्ट्र संबंध आणि चालू घडामोडी हा टॉपिक एकंदरीत सोबत असतो, कंबाईन मध्ये विचारला जातो। परंतु परराष्ट्र संबंधाला नेमकं करायचं काय हे आपल्या विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जातं, समजत नाही। अभ्यास साहित्य मार्केटमध्ये जे आहे तर ते थोडंसंच उपलब्ध असतं आणि त्याच्यामधून पण प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला येताना दिसत नाहीत। तर त्यामुळे एकंदरीत सर्वांची विनंती होती की परराष्ट्र संबंधावर आपल्याला नेमकं अभ्यास कसा करावा, काय करावा ह्या गोष्टी माहिती नाहीयेत, तर त्याच्यावरती अभ्यास स्ट्रॅटेजी लेक्चर आपल्याला बनवावा अशी सर्वांची इच्छा होती। तर त्यामुळे सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण हे परराष्ट्र संबंध अभ्यास स्ट्रॅटेजी लेक्चर एकंदरीत आपण सुरू करत आहोत। तर चला मित्रांनो, बघूयात परराष्ट्र संबंधांचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला परीक्षेमध्ये कसे मिळवायचे ही सगळी स्ट्रॅटेजी आपण पाहणार आहोत। तर पहा, हा तुमचा भाऊ रुपेश आमले। तर भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध म्हणजे त्याला आपण फॉरेन रिलेशन म्हणा किंवा आता ते नुसते शेजारील राष्ट्रांशी रिलेशनवर प्रश्न विचारत नाही, तर ओव्हरऑल आपलं जे जगात भारताचं रिलेशन कसं आहे तर त्या गोष्टींवर एकंदरीत आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला दिसतो। तर परंतु जे अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं आहे भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध, तर आपण तसंच पाहणार आहोत। या लेक्चरमध्ये काय असणार, तर या लेक्चरमध्ये असणार आहे परीक्षेच्या पास होण्याच्या दृष्टीने या विषयाचं महत्त्व। तर परीक्षेच्या पास होण्याच्या दृष्टीने या विषयाचं महत्त्व काय आहे, मागील वेळी जो कट ऑफ लागलेला आहे, मागील वेळी कट ऑफ लागलेला आहे 36.50, ठीक आहे। किती लागलेला आहे? 36.50। मागील वेळी लागलेला कट ऑफ आहे 36.50, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हा 36.50 हा जो कट ऑफ आहे हा पार करता आला नाहीये। तर याचं कारण असं आहे की हा जो विषय आहे भारताचे शेजारील राष्ट्रीय संबंध, परराष्ट्र संबंध, हा एकंदरीत आपल्याला दिसतो 5 मार्काला, ठीक आहे। कोर जर या विषयावर प्रश्न यायचे झाले तर या विषयावर आपल्याला प्रश्न दिसतात 5, परंतु याच्यामध्ये 5 प्रश्न अजून ऍड केले जातात चालू घडामोडींचे, आणि हा अभ्यास जो आहे, हा विषय जो आहे तर एकूण आपल्याला 10 मार्कांना तिथं आयोग विचारताना दिसतो। जर ह्या विषयामध्ये 10 मार्क जर आपले गेले तर तो डायरेक्ट 90 प्रश्नांचा तिथं पेपर होऊन जातो 100 पैकी। आणि इंग्लिशचे जे आहेत तर ते आपल्या ऑलरेडी आपल्याला जास्त इंग्लिश येतं सगळ्यांना, ठीक आहे, बरोबर। तर त्यामुळं तर ते 25 मार्क थोडेसे आपण घाबरतच करतो, म्हणजे 25 आणि 10 35 मार्क तर आपण तिथं सोडून दिले सारखे जमा होतात। मग 65 मार्कामध्ये पेपर कसा द्यायचा आणि मग पास कसं व्हायचं, ठीक आहे। ते 65 पैकी तुम्ही फक्त मराठीला थोडेफार आपले येतात 20 एक आणि नंतरचे जीएसटी इकडे तिकडे गोळा करून तो 36.50 पर्यंत तिथं कट ऑफ आपल्याला गेलेला दिसतो। तर त्यामुळं परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने या विषयाचं महत्त्व एकंदरीत आपल्याला जास्त दिसतं। कारण पहा, जर एखाद्याला मागच्या वेळेस 31 मार्क असतील आणि त्यांनी हे 5 प्रश्न केलेलंच नसेल, अभ्यासच केलेला नसेल, परंतु एखाद्याला 31 मार्क डायरेक्ट जीएसला फक्त आलेले आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास पण, ह्या विषयाचा, या टॉपिकचा अभ्यास पण व्यवस्थित जर त्यांनी केलेला असेल तर त्याला हे 5 मार्क तिथे ऍड झाले असते, ठीक आहे। जो 31 मार्कावर तिथं प्रिलियम मधून बाहेर पडलेला आहे तर हे 5 मार्क तिथं त्याला ऍड झाले असते। त्याच्यानंतर मग त्याचा स्कोअर झाला असता 36 आणि हे 5 मधले जे 4 आहे तर ते 4 चुकलेले, त्याचा 1 मार्क ऍड झाला असता, ते झाले असते 37 आणि वरचा पॉईंट 50, 37.25 इथं स्कोअर झाला असता एखाद्याचा, ज्याला 31 मार्क आहेत त्याला, ठीक आहे। जर त्यांनी परराष्ट्र संबंधीचे 5च्या 5 प्रश्न त्याचे बरोबर आले असते तर, ठीक आहे। त्यामुळे ह्या विषयाचं महत्त्व जे तर या विषयाचं महत्त्व खूप जास्त आहे। आपल्याला वाटतं की याचा अभ्यास करायला नको, डायरेक्ट आपण तसं जाऊ, पण तसं नाहीये। आपल्याला प्रत्येक विषय जो आहे एकदम ताकदीने पूर्ण करावा लागणार आणि त्यावेळेसच आपल्याला प्रिलियमचा कट ऑफ जो आहे तो पार करता येणार आहे, ठीक आहे। या विषयाची अभ्यासाची दिशा कशी असावी, या विषयाच्या अभ्यासाची दिशा एकंदरीत बघायची झाली तर चालू घडामोडी सोबत जाती दिशा आणि मागील वर्षे विचारलेले प्रश्न म्हणजे PYQ तर या मार्फतीने जाते। तर या लेक्चरमध्ये पूर्ण आपण 2017, 21 आणि 23 या वर्षी आलेले आयोगाचे प्रश्न सगळे कसे आलेले आहेत, कसा फ्रेम झालेला आहे प्रश्न, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं पुढे लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर बघायचंय, कोणीही जायचं नाही। याच्यानंतर परराष्ट्र संबंधाचा अभ्यास कसा करायचा ह्याची शंका तुमच्यामधून गेलेली असणार, ही माझी गॅरंटी, ठीक आहे। आणि अभ्यासाची रणनीती जी आहे तर ती याच्यातूनच आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर पहा, हा आपला पूर्ण भारत सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारत इथं दिसतोय आपल्याला, ठीक आहे। भारताच्या शेजारील राष्ट्र बघायचे झाले तर पहा, इथं आहे अफगाणिस्तान, ओके, इथं अफगाणिस्तान दिसतोय, ठीक आहे। इथं आहे पाकिस्तान, सगळ्यात लाडके शेजारी पाकिस्तान। त्याच्यानंतर इथं आहे नेपाळ,
त्याच्यानंतर इथं छोटासा इथं दिसत नाहीये, परंतु इथं जो छोटासा आहे इथं, तर हा आहे भूटान. ओके, त्याच्यानंतर इथं दिसतोय आपल्याला बांगलादेश, इथं आहे म्यानमार. ओके, आणि हा आहे चायना. त्याच्यानंतर इथं खाली दिसतोय मालदीव्स आणि इथे आहे श्रीलंका. इथे नाव दिलेत बघा सगळ्यांचे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चायना, मालदीव्स, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. तर हे सगळे आपले जे आहेत शेजारील राष्ट्र आहेत. आणि आपल्या एकंदरीत पूर्ण भारताचा विचार करता या शेजारील राष्ट्रांचा इफेक्ट जो आहे तर तो भारतावरती डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्येक प्रकारे तिथं पडत असतो. कारण इथं चायना वरून आपल्याला बॉर्डर क्रॉस करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडून बांगलादेश आहे, मध्ये इथं भूटान आहे, नेपाळ सोबत आपले सांस्कृतिक संबंध आहे चांगले. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या सगळ्या आता सध्या म्हणायचं झालं तर ऑपरेशन सिंदूर, त्याच्यानंतर पहलगाम अटॅक वगैरे या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला परराष्ट्र संबंधामध्ये बघणं गरजेचं आहे. अफगाणिस्तानचं आता सध्या बघायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तालिबान सत्ता तिथलच्या तालिबानचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांच्यासोबत जे आहे हातमिळवणी तिथं केलेली दिसते भारताने. तर ती कशासाठी आहे, काय आहे, तर एक ती कूटनीती काय आहे शासनाची, तर त्या एकंदरीत गोष्टी आपल्या इथं बघणं गरजेचं आहे. बांगलादेश, त्याच्यानंतर म्यानमार, श्रीलंका आणि मालदीव्स हे खाली आपले जे आहेत समुद्रातील साथी, समुद्रातील शेजारी आपल्याला पाहता येतील. एकंदरीत बघायचं झालं तर भौगोलिकरित्या तुम्ही बघताय की भारतावरतून जे आहे इथून पूर्ण जे आहे पहा, तर इथून पूर्ण असा जो आहे तर आपण डायरेक्टली बाकीच्यांच्या इथं आपण अंडर आहोत. ठीक आहे, अंडर म्हणजे त्यांच्या संपर्कात दिसतो इथं आपण, बरोबर. तर ह्यांचा इफेक्ट जो आहे तर तो भारतावर 100% पडतो. 100% भारतावर पडतो. त्यांच्यामध्ये काही झालं, इथं बांगलादेशमध्ये काही झालं तर इथलचे लोक इथे येणार. समजा नेपाळमध्ये काय झालं तर नेपाळमध्ये काय झालं तर ते नेपाळचा इफेक्ट इथं भारतावर पडणार. भूटानमध्ये छोटंसं राज्य आहे परंतु ते तरी देखील तिथलचा काही इफेक्ट आहे तो इथं पडणार. सगळ्या गोष्टी, पाकिस्तानचं तर सगळ्यांना जग जाहीर आहे, अफगाणिस्तानचं सगळ्यांना जग जाहीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास भारतातील शेजारी राष्ट्र या टॉपिकमध्ये आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, तर पहा आपण आता बघितलं की भारताची जी सीमा आपल्याला दिसतीये, भारताची स्थलसीमा ही 7 देशांबरोबर तिथं जोडलेली दिसते आपल्याला. 7 देशांबरोबर भारताची जी सीमा आहे तर ती जोडलेली. कोणते कोणते देश आहेत पहा, तर ते देश आहेत अफगाणिस्तान, ठीक आहे, पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार. किती? 7 देश लक्षात आणून द्या, 7 देशांसोबत. आणि समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तर 7516.6 म्हणजे इथं 7517 जरी तुम्ही राऊंड फिगर केली तरी पण तिथं चालते. काय? 7516.6 किलोमीटर ही जी समुद्र किनाऱ्याची लांबी जी आहे तर ती भारताची आहे. आणि भारत जो आहे तर तो श्रीलंका आणि मालदीव या 2 देशांबरोबर जलसीमा म्हणजेच पाण्याची सीमा शेअर करतो. आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण पाहिलं आता की पहा इथं भारत जो आहे तर तो श्रीलंका आणि मालदीव यांच्यासोबत जे आहे तर ती पाण्याची सीमा आपल्याला इथं शेअर करताना दिसतो. ओके, तर भारताची सागरी सीमेला 7 देशांचा सागरी सीमांचं उल्लंघन झालेलं आहे. किती? भारताची सागरी सीमेला 7 देशांच्या सागरी सीमांचं सागरी सीमा ज्या आहेत तर त्या संलग्न आहेत. म्हणजे काय? भारताच्या सागरी सीमेला लक्षात घ्या, भारताची जी सागरी सीमा आहे, ठीक आहे, ती सागरी सीमा 7 देशांच्या ज्या सागरी सीमा आहेत तर त्यांना संलग्न आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत पहा, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका, मालदीव आणि इतर. हे थायलंड महत्वाचं आहे, आपल्याला इथं लक्षात राहत नाही, परंतु थायलंड सुद्धा जी भारताची सागरी सीमेला थायलंडची सागरी सीमा तिथं संलग्न आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 3 देश जे आहेत, 3 देश, तर ते 3 देश जे आहेत तर ते सागरी आणि भूसीमा लक्षात घ्या, सागरी प्लस भूसीमा हे 3 देश पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार ह्या 3 देशांच्या सागरी प्लस भूसीमा म्हणजे सागरी पण आणि जमिनीची पण सीमा जी आहे तर ती भारताला संलग्न आहे. कोणते कोणते? पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार. तर हे आकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्थळ सीमा जी आहेत म्हणजे जमिनीची सीमा जी 7 देशांबरोबर, त्याच्यानंतर भारताची सागरी सीमा जी आहे सागरी सीमा, तर सागरी सीमा सुद्धा 7 देशांबरोबर. इथं थायलंड महत्वाचं आहे. आणि समुद्र किनारा जो आहे तर 7516.6 म्हणजे 7517 किलोमीटर. ओके, तर ह्या महत्वाचं थोडंसं फॅक्च्युअल डेटा आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नेबरिंग कंट्रीज बघितल्या, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चायना, मालदीव्स, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका आहेत. ओके, तर आता आपण पुढं जे आहे सगळे PYQ वगैरे पाहूयात, एकंदरीत रणनीती कशी असावी पुढं त्या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. ओके, तर बघा थोडासा आता दिवाळीचा सीझन आहे तर त्यामुळे दिवाळी धमाका ऑफर, थोडासा प्रमोशनचा भाग. दिवाळी धमाका ऑफर सगळ्यांना माहिती आहे, अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्म मार्फत मान्य उद्धव ढवळे सरांनी आपल्याला इथं दिवाळी ऑफर दिलेली आहे. 25% इथं डायरेक्ट आपल्या ज्या डिपार्टमेंटल इंटिग्रेटेड
पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जी बॅच आहे तर तिच्यावर डायरेक्ट आपल्याला 25% डिस्काउंट 25% ऑफ अभिनव नव भारत तर्फे देण्यात आलेला आहे. म्हणजेच ही बॅच जी आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे. लक्षात असून द्या काय या 25% ऑफ मध्ये काय काय आहे असणार लक्षात राहून द्या. 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे म्हणजे 2 वर्ष तुमचे 2 पेपर झाले तर हीच बॅच तुम्हाला वापरता येणार. पूर्व आणि मुख्य दोन्ही सगळा अभ्यासक्रम तिथं पूर्ण असणार. त्याच्यानंतर व्ह्यूज जे आहेत तर व्ह्यूज अनलिमिटेड आहेत तुम्हाला. ठीक आहे, व्ह्यूज जे आहेत ते व्ह्यूज पूर्ण अनलिमिटेड असणार आहेत. त्याच्यानंतर 5 प्रॅक्टिस टेस्ट आहेत, 5 पूर्वच्या आणि 5 मुख्यच्या. ठीक आहे, 5 पूर्वच्या आणि 5 मुख्यच्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज 2 वर्ष व्हॅलिडिटी. ठीक आहे, आणि शिकवायला कायद्याचं मार्गदर्शन बघायचं झालं तर मान्य उद्धव ढोळे सर, त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, ते स्वतः कायदा शिकवणार आहेत. त्याच्यानंतर फॉरेन्सिक किंग आपण ज्यांना म्हणतो, फॉरेन्सिक किंग असे आपले मान्य API चौगुले सर फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन शिकवणार आहेत. त्याच्यानंतर मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाचे लेखक मान्य PSI कराडकर सर हे तुम्हाला पूर्ण मराठी व्याकरण शिकवणार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश व्याकरण बघायचं झालं तर PSI रँक 4 वैभव सांगळे सर, त्यांचा आउट ऑफ स्कोर असा इंग्लिश मध्ये होता, तर ते तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत. त्याच्यानंतर मी स्वतः पूर्ण GS जे पूर्व परीक्षेचे 50 मार्काचे GS सब्जेक्ट आहेत तर ते GS पूर्ण सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि या आपल्या सोनाली गोरडे मॅडम या संचालिका आहेत अभिनव नव भारतच्या. म्हणजे जसा राष्ट्रपतीचा कारभार, राष्ट्रपतीच्या नावाने सगळा भारताचा कारभार चालतो, तसा अभिनव नव भारतचा कारभार सगळा सोनाली गोरडे मॅडम पाहत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जी बॅच आहे तर ती रन करत आहोत. आता म्हणजे किती आहे, याची फी किती आहे, तर ही बॅच जी आहे तर ती त्या बॅचची मूळ किंमत आहे 10,000 रुपये. ठीक आहे, परंतु आता ह्या 25% डिस्काउंट मुळे तारीख जी आहे तर 18 ते 24 पर्यंत, 18 ते 24 तारखेपर्यंत, 24 ऑक्टोबर पर्यंत या बॅचवर 25% डिस्काउंट आहे. आणि ही बॅच तुम्हाला मिळणार आहे 7,499 रुपयामध्ये. 24 तारखेपर्यंत ऑफर आहे, 7,499 रुपयामध्ये तुम्हाला ही मिळणार आहे. ओके, तर सगळ्यांना ज्यांना अभ्यास सुरू करायचा आहे त्यांनी 100% करा. आता आपण पाहतोय की सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत डिपार्टमेंटल परीक्षेच्या तर त्या चालू आहेत आणि ते लवकरच सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात येण्याचे चिन्ह तिथं आपल्याला दिसत आहेत. तर आपण मागे राहायला नको, त्यामुळे तुम्ही 100% आपला अभ्यास या बॅचच्या मार्फतीने सुरू करू शकता. तुम्हाला बॅच कुठं भेटणार आहे तर प्ले स्टोअरवर जाऊन आपलं अभिनव नव भारत जे चॅनल आहे तर त्या अभिनव नव भारत याच्यावरती तुम्हाला जे ॲप आहे त्याच्यावरती तुम्हाला ते भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर काही शंका असतील काय असतील, आपलं टेलिग्राम चॅनल आहे @PSI प्रबोधिनी. लक्षात राहून द्या, कुठंच स्पेस द्यायचं नाहीये, PSI प्रबोधिनी टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ढवळे सरांचं चॅनल आहे @PSI गुरु. ठीक आहे, ह्या जे चॅनल आहेत, हे जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, याच्यावरती तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटल PSI कधी होणार, काय होणार, लाईव्ह अपडेट सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या दोन्ही चॅनलवर तिथं मिळत राहणार. ओके, तर ज्यांना अभ्यास सुरू करायचा आहे त्यांनी 100% सुरू करा. चला आपण आता आपल्या अभ्यासाकडे जाऊयात. 25% ऑफ आहे, सगळ्यांनी लाभ घ्या. ठीक आहे, आयोगाचे प्रश्न. आता आपली जी रणनीती आहे एकंदरीत आयोगाच्या प्रश्नांवरच फ्रेम होते. आयोगाने मागे जे प्रश्न विचारले त्याच्यातलाच 50% भाग किंवा स्टेप डाऊन प्रश्न ज्याला असं म्हणतात, तर ते स्टेप डाऊन जाऊनच आयोग तिथं प्रश्न आपल्याला फ्रेम करत असतो. तर ते कसे करतो आयोग, काय करतो, त्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर थोडंसं सांगायचं झालं तर अभिनव नव भारतला रिस्पॉन्स इतका जबरदस्त आहे मित्रांनो. लक्षात घ्या, गेल्या 15 दिवसामध्ये जवळपास 2,500 प्लस 2 ते 2,500 जे आहेत ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालेले आहेत प्ले स्टोअरवरून. आपले अभिनव नव भारत हे ॲप जे आहे 2 ते 2,500 लोकांनी गेल्या 15 दिवसामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. म्हणजे तुमचा विश्वास जो आहे तर तो खूप म्हणजे आमचा उत्साह वाढवणार आहे. लक्षात घ्या, तर त्यामुळं कोणीही काही शंका ठेवू नका. एक उत्तम अशी टीम अभिनव नव भारतने तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळं तुमच्या प्रेमामुळं आम्हाला जास्त अजून उत्साह मिळतोय की आम्ही जास्तीत जास्त अभ्यास साहित्य एकदम क्वालिटी मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवावं. ओके, तर पहा आयोगाचे प्रश्न. डिपार्टमेंटल 2017, डिपार्टमेंटल 2021 आणि डिपार्टमेंटल 2023 अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि आयोग कसे प्रश्न विचारतो त्याचं विश्लेषण वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थित मी सांगतो. ओके, तर पहा डिपार्टमेंटल 2017ला पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या वर्षी जे आहे तर ते भारत सरकार आणि नेपाळ सरकारने भारत सरकार आणि नेपाळ सरकारने शांतता व मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. तर याच्यावरून ह्या प्रश्नावरून आपल्याला काय समजतं की आपल्याला जे आहे तर
करार करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये जे करार झालेले आहेत तर करार आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. कोणते कोणते करार असतील तर आता हे मैत्री करार झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर अणुकरार असतात, अणुकरार झाले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या परिषदा होतात, परिषदांमधले करार, ठीक आहे. तर हे करार. त्याच्यानंतर व्यापार करार असतात. तर हे व्यापार करार एकंदरीत हे जे करार आहेत, आता मैत्री करार बघायचे झाले तर मैत्री करार मग आपल्याला बाकीच्यांचे सुद्धा करणं गरजेचं आहे. बाकीचे शेजारील देश जे आहेत तर ते मैत्री करार त्यांच्यामध्ये कोणते कोणते झाले ते सुद्धा करणं गरजेचं आहे. तर याच्यावरून आपल्याला हे मैत्री करार सगळे मी तुम्हाला इथं थोडक्यामध्ये दिलेले आहेत. बांगलादेश सोबत मैत्री करार झालेला आहे 1972 ला. नेपाळ सोबत शांती व मैत्री करार झालेला आहे 1950 ला, ठीक आहे. भूतान सोबत झालेला आहे 1949 आणि 2007 ला तो रिन्यू करण्यात आलेला आहे. म्यानमार सोबत झालेला आहे तो 1951 ला. श्रीलंकेसोबत समुद्र सीमा करार आणि नागरिकत्व करार जो आहे तर तो 1964 आणि 1974 ला झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर चीन सोबत पंचशील करार सगळ्यात महत्वाचा आहे. पंचशील करार आपल्याला महत्वाचा आहे. पंचशील करार होऊन पण नंतर 1962 मध्ये चीनने जे आहे तर ते युद्ध चीन सोबत आपले झालेले, तर त्यामुळे पंचशील कराराचं उल्लंघन कसं झालं, काय झालं, त्या सगळ्या गोष्टी इथं बघणं गरजेचं आहे. पंचशील करार जो आहे तर तो 1954 मध्ये चीन सोबत झालेला दिसतो. पाकिस्तान सोबत शिमला करार झालेला आहे 1972 ला. अफगाणिस्तान सोबत धोरणात्मक भागीदारी करार 2011 रोजी झालेला आहे. आणि त्यानंतर मालदीव सोबत जो आहे तर तो मालदीव सोबत आपला करार जो आहे, मालदीव सोबत करार आपला 1976 रोजी इथं झालेला आपल्याला दिसतो, समुद्र सीमा करार. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर बघायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर मग काय येतं तर 1950 रोजी भारत सरकार आणि नेपाळ सरकारने मैत्री करार इथं आपल्याला केलेला दिसतो. ओके. तर पहा नेक्स्ट, पूर्वेकडे पहा. पूर्वेकडे पहा म्हणजे काय तर या धोरणाचा उद्देश काय आहे. पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय आहे तर पूर्वेकडे पहा म्हणजे काय तर ही लुक ईस्ट पॉलिसी आहे. लुक ईस्ट पॉलिसी, लुक ईस्ट पॉलिसी असं त्याला म्हणतात. भारत सरकारची ही लुक ईस्ट पॉलिसी आहे. तर यानुसार लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे काय तर पूर्वेकडे पहा धोरण. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर भारताची ही एक महत्वाची परराष्ट्र नीती म्हणजे फॉरेन पॉलिसी आहे. ती कधी सुरू झालेली तर 1991 साली सुरू झालेली. या पॉलिसीचं उद्दिष्ट काय होतं तर पूर्व आणि आग्नेय आशियातील देश आहेत जसं की म्यानमार असेल, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, कंबोडिया आणि लाओस हे जे देश आहेत तर यांचा भारताचं आर्थिक, सांस्कृतिक आणि सुरक्षा संबंध जे आहेत तर ते मजबूत करणं या लुक ईस्ट पॉलिसीचं मुख्य उद्दिष्ट होतं. ठीक आहे. 1991 मध्ये सुरू झालेली होती. याची पार्श्वभूमी बघायची झाली तर 1991 मध्ये भारतामध्ये ज्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्या ज्याला आपण उखाजा धोरण म्हणतो, जे आपल्याला अर्थव्यवस्था या टॉपिक मध्ये आहे, ठीक आहे. तर त्या काळामध्ये जगाचं आर्थिक केंद्र हे पूर्व आशियाकडे सरकत असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून भारताने आपलं लक्ष जे आहे तर ते पश्चिमेकडून म्हणजे अमेरिका आणि युरोपकडून वळून इथं पूर्वेकडे केंद्रित करायचं असं ठरवलेलं होतं. याचं मुख्य उद्दिष्ट काय तर आग्नेय आशियामधील जे देश आहेत तर त्याच्यामध्ये व्यापार, गुंतवणूक करणे, त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जे नातेसंबंध आहेत तर ते पुन्हा एकत्र करणे, या सगळ्या गोष्टींचा इथं आढावा त्यांनी घेतला होता. त्यानंतर आसियान जी आहे संघटना ही सुद्धा महत्वाची आहे. या संघटनेची आसियान म्हणजे काय तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, या संघटनेशी जवळीक वाढवणे हे सुद्धा तिथं उद्दिष्ट होतं. आणि पूर्वोत्तर भारताचा विकास, सीमावर्ती राज्यांना जोडून आर्थिक प्रगती साधणे हे तिथं भारताचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि प्रादेशिक सुरक्षा व स्थैर्य राखणे हे त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्भूत दिसतं. त्यामुळे मग 1991 मध्ये जे आहे पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी हे धोरण सुरू केलेलं दिसतं. त्याच्यानंतर 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी जे आहेत तर यांनी या धोरणाला तिथं गती दिलेली दिसते आपल्याला. ठीक आहे. आणि 2014 पासून हा महत्वाचा कालखंड आहे. 2014 पासून पंतप्रधान आपले जे आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या धोरणाचं नाव बदलून ऍक्ट ईस्ट पॉलिसी, काय ऍक्ट ईस्ट पॉलिसी ठेवलेलं आहे, लक्षात राहून द्या. ऍक्ट ईस्ट पॉलिसी. आधी काय होतं लुक ईस्ट, पूर्वेकडे पहा, पण त्यांनी काय काय म्हणलंय तर आता फक्त पाहणं नव्हे तर कृती करणं गरजेचं आहे. काय फक्त पाहणं नव्हे तर कृती करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी लुक ईस्ट पॉलिसीचं ऍक्ट ईस्ट पॉलिसी असं तिथं केलेलं आहे. ठीक आहे. आणि सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाला तर भारताने आपल्या पूर्वेकडील देशांकडे फक्त पाहणे नव्हे तर संबंध वाढवण्यासाठी सक्रियपणे कार्य करणे हेच लुक ईस्ट पॉलिसीचं तिथं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. लक्षात असून द्या. म्हणून इथं काय उत्तर येतं आता, हे जे आहे पूर्व आशियाई देशांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध वाढवणे हे त्याचं उत्तर येतं. ओके.
तर लक्षात राहून द्या, याच्यावरूनच पुढे प्रश्न जे आहेत, ह्या प्रश्नांवरूनच पुढे आयोग जे आहे तर ते प्रश्न फ्रेम करत असतो. त्यामुळे PYQ जे आहे तर ते महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, वन बेल्ट वन रोड ओबर प्रकल्प हा या देशाच्या कराराचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. तर वन बेल्ट वन रोड, आता नावातच आहे बघा, वन बेल्ट वन रोड. हे कोणाचा प्रकल्प आहे? हा चीनचा प्रकल्प आहे, लक्षात घ्या. आता हे एकंदरीत वन बेल्ट वन रोड आता काय प्रकल्प आहे? हा एकंदरीत चीनचा जो आहे तर तो मोठा प्रकल्प असलेला आपल्याला दिसतो. तर तो कसा पाहूयात आपण. हा आपल्याला नकाशा दिसतोय, ठीक आहे. आता प्राचीन काळी जे होतं, प्राचीन काळी चायना, भारत, त्याच्यानंतर इकडं पूर्व जे युरोप वगैरे आहे, तर यांचा जो आहे जमिनीच्या मार्गावरून जो आहे तर तो रेशमाचा व्यापार चालायचा. रेशमा इन द सेन्स सिल्कचा, ठीक आहे, रेशीम व्यापार, रेशीम उद्योग चालायचा. तर त्यामुळं चायनाला असं वाटलं की हा आपला जो प्राचीन मार्ग होता, जेवढी आपण सिल्कचा व्यापार करायचो, रेशीमचा व्यापार करायचो, तर तो आपण परत सुरू केला पाहिजे. परंतु यावेळेस आता आपल्याकडं मागच्या जे प्राचीन काळी एवढी साधन सामुग्री वगैरे नव्हती, त्यामुळे फक्त रस्त्याच्या मार्गाने आपण करायचो. परंतु आपण आता रस्त्याच्या मार्गाने पण करू शकतो आणि समुद्राच्या मार्गाने पण करू शकतो. तर त्यामुळं चीनने जे आहे तर ते आपलं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली जी आहे तर ती प्रगती त्यांना पूर्ण जगात करायची होती. दुसऱ्यांवर वर्चस्व त्यांना गाजवायचं. अजून म्हणजे चीनचं जे आहे तर ते कायमच तसं आहे, म्हणजे चीन कोणाचं ऐकत नाही, काय नाही, जे आहे त्यांचं ते चालू ठेवतो दानका. तर त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर हा जो सिल्क रोड आहे, सिल्क रोड जो आहे तर तो पहा, त्यांनी इथून त्यांचा जियान प्रांतातून इथून जुना आहे तर तो जियान प्रांत, इथं पाकिस्तान, तेहरान, इस्तांबूल, ठीक आहे, इथं मॉस्को, इथं बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, ठीक आहे, इथपर्यंत त्यांनी तिथं आणलेला दिसतो. आता हा जो मार्ग आहे तर हा मार्ग त्यांचा जो आहे, हा सिल्क रोड जो आहे तो इकॉनॉमिक बेल्ट, हा जुना आपला रस्त्याचा मार्ग, ठीक आहे, रस्त्याचा मार्ग तिथं असलेला दिसतो. परंतु चायनाने काय म्हटलंय की की आम्हाला फक्त रस्त्याच्या मार्गाने नाही व्यापार करायचा, आम्हाला समुद्राच्या मार्गाने पण व्यापार करायचा आहे. म्हणून मग त्यांनी त्यांचा जो गांगझोउ प्रांत आहे इथून त्यांनी सुरू केला विषय, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं श्रीलंकेपर्यंत खाली गेले, इथं आपलं कलकत्ता बंदर आहे, ठीक आहे, श्रीलंका. त्याच्यानंतर मग इथून कोलंबोवरून परत ते इकडे डायरेक्ट जकार्तापर्यंत गेले, मलेशियापर्यंत. इथून कलकत्त्यावरून इथं केनियापर्यंत गेले, साऊथ आफ्रिकेपर्यंत, ठीक आहे, जिबुती बेटांपर्यंत गेले, इथून ग्रीस, आणि मग इथं असं. म्हणजे तुम्ही पाहताय की पूर्ण इथं आशिया, त्याच्यानंतर खाली हिंद महासागर, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना व्यापार करायचा आहे. तर हा त्यांचा जो आहे तर तो वन बेल्ट वन रोड प्रकल्प आहे. म्हणजे हा एकच बेल्ट, ठीक आहे, म्हणजे एकच जो आहे खंडातून आपला त्यांना पूर्ण रस्त्याच्या मार्गाने व्यापार करायचा आहे आणि खाली समुद्राच्या मार्गाने पण तिथं व्यापार करायचा आहे. परंतु इथं जे आहे, इथं भारत दिसतोय आणि चायना आणि पाकिस्तानचं काय म्हणजे त्यांचे चांगले संबंध आहेत. तर इथपर्यंत हा रोड आलेला आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर मग त्यांचं काय म्हणणं आहे की इथं रोड आल्यानंतर त्यांनी इथं पाकिस्तान सोबत पण व्यापार करार केलेला आहे. मग हा जो व्यापार आहे तर त्यांना इथून असा इथं पण आणायचा आहे. आणि परंतु हा जो आहे हा POK मध्ये तिथं विषय येतोय, ठीक आहे. हा POK मध्ये तिथं विषय येतोय, म्हणजे आपल्या POK म्हणजे भारताच्या ठिकाणून तो पाकिस्तानचा जो कॉरिडॉर आहे चायना आणि पाकिस्तानचा तर तो तिथं जातोय. तर त्यामुळे तिथं भारताला प्रॉब्लेम असलेला आपल्याला दिसतो. तर पहा, हा जो आहे 2013 साली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी हा प्रकल्प इथं जाहीर केलेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट जे आहे तर ते आशिया, युरोप आणि आफ्रिका या खंडामध्ये रस्ते, रेल्वे, बंदरं, पाईपलाईन आणि डिजिटल नेटवर्क तयार करून चीनला जगातील प्रमुख व्यापार केंद्र करणं, म्हणजे अमेरिकेला सेवा देण्यासाठी चीनने हा जो आहे तर तो ओबर प्रकल्प तिथं आणलेला दिसतो. आणि याचं दोन प्रमुख भाग आहेत. याचा पहिला भाग जो आहे तर तो सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट, म्हणजे भूमार्गाचा जो आपण पाहिला, याच्यानुसार यांचा जो जुना सिल्क रूट आहे तर हा मार्ग पुन्हा जिवंत करून चीन ते युरोप पर्यंत स्थळ मार्गाने म्हणजे लँड रूट जो आहे तर त्याच्या मार्फतीने व्यापार जोडणी करणे. आणि दुसरं जे आहे तर ते 21st सेंचुरी मेरीटाईम सिल्क रोड, म्हणजे समुद्री मार्ग जो आहे तर तो समुद्री मार्ग हा दुसरा त्यांचा भाग आहे. याच्यामध्ये समुद्र मार्गाने चीन, दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि युरोप जोडणे हे त्यांचं तिथं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला असलेलं दिसतं. तेच आहे व्यापार प्रवाह वाढवणे, गुंतवणूक संधी निर्माण करणे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये भारताची भूमिका जी तुम्हाला मी सांगितली की भारताने ओबरमध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे. भारताचा नकार आहे, या गोष्टीला लक्षात राहून द्या. ओबर प्रकल्पाला भारताचा नकार आहे चीनच्या, कारण त्यातील सिपेक म्हणजे काय तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तर तो हा प्रकल्प पाक व्याप्त काश्मीर मधून तिथं जाताना दिसतोय. आणि त्यामुळं भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन जे आहे तर ते भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आपल्याला होताना तिथं दिसतंय. तुम्ही पाहू शकता, आपण जे आता बघितलं हा जो रोड आहे पहा, चायना पासून इथं जातोय तो, इथं भारत आहे, ठीक आहे, इथं भारत आहे
आणि इथं भारताच्या जवळ इथं पाकिस्तानचा जो आहे तो POK मधून इथं रोड जाणार आहे, तर त्यामुळे भारताला तिथं भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन होतं, त्यामुळे भारताचा या ओबर प्रकल्पाला तिथं नकार असलेला दिसतोय. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर AIF डॅम काय आहे? AIF डॅम काय आहे? तर याचं पूर्वी नाम सल्मा धरण म्हणून ओळखलं जातं. ते कोणत्या देशात आहे? ठीक आहे, तर ते कोणत्या देशात आहे? तर ते देशात आहे अफगाणिस्तान. तर आता हे AIF सल्मा धरण याचं नेमका विषय काय आहे तर आपण पाहूयात. सल्मा धरण जे आहे तर ते हरात प्रांत अफगाणिस्तान हरिरुद्ध या नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? हरिरुद्ध या नदीवर आहे. हरिरुद्ध म्हणजे काय तर पहा, जे इथं जे दिसतोय आपल्याला इंडिया, ठीक आहे, हा आहे भारत आणि इथं दिसतोय आपल्याला अफगाणिस्तान. या अफगाणिस्तान मध्ये इथं एकंदरीत हे आपल्याला सल्मा धरण असलेलं तिथं दिसतंय. ओके, इथं सल्मा धरण आपल्याला असलेलं दिसतंय. आता नेमकं सल्मा धरणाला इथं जो आहे याचं नाव काय तर अफगाणिस्तान इंडिया फ्रेंडशिप डॅम, AIF म्हणजे काय तर अफगाणिस्तान इंडिया फ्रेंडशिप डॅम म्हणजे AIF. ओके, तर ह्याच्यामध्ये विषय काय नेमका, आता ह्या अफगाणिस्तानच्या सल्मा धरणाला जे आहे तर ते भारताने तिथं जे आहे तर सहकार्य तिथं केलेलं दिसतं. भारताने जे आहे तर ते भारत सरकारच्या मदतीने ते बांधलेले, भारतीय अभियंते आणि निधी या इंडिया फंडेड प्रोजेक्टच्या सहाय्याने त्यांनी पूर्ण केलेले. भारतीय जलसंपदा मंत्रालय जे आहे तर ते वॅपकॉस लिमिटेड या सरकारी कंपनीने बांधकाम केलेले. या प्रकल्पाची सुरुवात जी आहे तर ती 1976 ला झाली होती, परंतु काही काळ तो थांबलेलं होतं ते, आणि नंतर पुन्हा सुरू झालं 2005 ला, आणि मग मोदी सरकारच्या काळात 2016 मध्ये हे तिथं पूर्ण झालेलं दिसतं. आणि नरेंद्र मोदी साहेब आणि अफगाण राष्ट्रपती अशरफ गनी यांनी त्या प्रकल्पाचं सल्मा धरणाचं तिथं उद्घाटन केलेलं दिसतं. याचं उद्दिष्ट जे आहे तर ते वीज निर्मिती करणे, त्याच्यानंतर सिंचनासाठी पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भारत अफगाणिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून तिथं ते सल्मा धरण जे आहे तर ते उभं असलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. आता हे सल्मा धरण आहे, ठीक आहे, आता हा पाकिस्तान आहे, हा इथं अफगाणिस्तान, हा पाकिस्तान, इथं जे आहे तर हे इराण आहे. ठीक आहे, हे इराण आहे. आता इथं जे आहे हे ग्वादर पोर्ट आहे, ग्वादर. आता हे ग्वादर जे आहे हे पाकिस्तानचं बंदर आहे, लक्षात राहून द्या. आता हे ग्वादर बंदर जे आहे ते पाकिस्तानला कुणी करून दिलेलं आहे, कुणी मदत केलेली, तर ऑब्व्हियसली कोण मदत करणार आहे यांना तर चायना मदत करणार आहे. ओके, हे चायनाच्या मदतीने त्यांनी पाकिस्तानने ग्वादर बंदर तिथं तयार केलेलं आहे. आता आणि आपलं इथं जे आहे इथं गुजरात आहे, इथं आपलं गुजरात दिसतंय आपल्याला. ठीक आहे, आता हे गुजरातच्या इथं आपलं इथं कांडला बंदर आहे. मग आपल्याला काय होता विषय की इथून जे आहे तर आपल्याला अफगाणिस्तान सोबत व्यापार करायचा, तर इथून आपल्याला आपण स्थळमार्गे इथं जात होतो, बरोबर. परंतु इथं पाकिस्तान सोबत आपले काही रिलेशन व्यवस्थित नाहीयेत, तर त्यामुळे आपल्याला काय झालं की आपण पाण्याच्या मार्गाने आपण रिलेशन प्रस्थापित करू असं ठरलं होतं. मग परंतु इथं ग्वादर बंदर जे आहे तर ते ग्वादर बंदर पाकिस्तानचं असल्यामुळे आपल्याला तिथं पण काय करता येणार. म्हणून विषय काय झाला की हे जे इराण आहे, इराण आणि भारत, इराण प्लस इंडिया, तर भारताने काय केलं, इराणचं जे बंदर आहे पहिले इथं चाबहार बंदर आहे, लक्षात घ्या. हे बघा, हे जे आहे हे चाबहार बंदर आहे इराणचं. तर भारताने काय केलं, पहिले चाबहार बंदर जे आहे इराणचं तर ते सगळं बांधायला, पूर्ण जबरदस्त करायला, म्हणजे एकदम त्याची जी पायाभूत सुविधा आहेत त्या धरणाच्या, त्याच्यानंतर तिथं व्यापारासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी चाबहार बंदर उभा करायला भारताने सुरू केली. ठीक आहे, भारताने सुरू केलेलं दिसतं. आणि मग इथून कांडला पासून डायरेक्ट इथं चाबहार बंदरापर्यंत भारताची तिथं मोबिलिटी सुरू झाली. तिथं अवेलेबिलिटी म्हणजे पूर्ण व्यापार जो आहे तर तो भारताला इथून कांडला बंदरापासून डायरेक्ट चाबहार बंदराला, इथं ह्या ग्वादर बंदरामध्ये काही संबंधच नाही राहिला, पाकिस्तानचा काही संबंधच नाही राहिला आपला. म्हणून इथं ह्याला चेकआउट करण्यासाठी, इथं चेकमेट करण्यासाठी कांडला ते इथं चाबहार, इथं आपण चाबहार बंदर डेव्हलप केलं. आणि मग नंतर इथं जे आहे सल्मा धरण, आता आपल्याला अफगाणिस्तान सोबत आपले चांगले संबंध आहे. ठीक आहे, कारण पाकिस्तानचा दुश्मन कोण आहे, अफगाणिस्तान आहे, आणि अफगाणिस्तान कोणाचा दुश्मन आहे, ऑब्व्हियसली आपला. आणि मग दुश्मन का दुश्मन, आपला दोस्त आहे. ठीक आहे, म्हणून मग इथं हे जे इथं सल्मा धरण जे आहे तर ते सल्मा धरण सुद्धा भारतामार्फतीने तिथं अफगाणिस्तानचं डेव्हलप करण्यात आलं. आणि मग हे चाबहार बंदर तिथं अफगाणिस्तानचं सल्मा धरण जे आहे तर ते इथून जे आहे पूर्ण आपला व्यापार जो आहे तर ते एकदम सुलभ होण्यास मदत झालेली. त्यामुळे तो प्रश्न तिथं आयोगाने विचारलेला आहे की सल्मा धरण म्हणजे AIF डॅम कशाचं प्रतीक आहे, काय म्हणतात त्याला, तिथं ते डॅम आहे AIF डॅम हे कोणत्या देशामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचा लॉंग फॉर्म काय एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी तिथं आयोग तिथं आपल्याला विचारत असतो. त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये डिटेल प्रश्न विचारण्याची सुद्धा तिथं शक्यता आहे. तर एकदा
नकाशा पाहून घ्या तुम्ही. इराण हे चाबार बंदर, हे इथं सलमा डॅम इथं काबूल आहे अफगाणिस्तानचं, ठीक आहे. चाबार बंदर, आता हे ग्वादर पोर्ट पाकिस्तानचं, हे कांडला बंदर इथं आपलं. ओके, तर अशा सगळ्या एकंदरीत गोष्टी आहेत. पहा आता पुढचा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणता देश हा बहुउद्देशीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपक्रम म्हणजे बिमस्टेकचा सदस्य नाही? बिमस्टेकचा सदस्य कोण नाहीये, तर ते इथं विचारलेलं आहे. तर आपल्याला बिमस्टेक म्हणजे काय ते आपल्याला आधी बघणं गरजेचं आहे. पहा बिमस्टेक, बिमस्टेक म्हणजे काय, तर बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन, म्हणजेच बंगालच्या उपसागरातील बहुआयामी तांत्रिक आणि आर्थिक सहकार उपक्रम आहे. याची थोडक्यात माहिती बघायची झाली तर 6 जून 1997 रोजी त्याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय जे आहे तर त्याचं ढाका बांगलादेश या ठिकाणी आहे. सदस्य देश त्याचे बघायचे झाले तर भारत, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे तिथं 7 देश त्याचे आपल्याला सदस्य असलेले दिसतात. तर पहा इथं बिमस्टेक दिसते आपल्याला, त्याचे सदस्य बघा, इंडिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड हे 7 देश आणि इथं श्रीलंका हे 7 देश बिमस्टेकचे सदस्य आपल्याला असलेले दिसतात. आणि बिमस्टेकची स्थापना कधी झालेली आहे, तर बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 6 जून 1997 रोजी. ओके, तर त्यामुळं इथं कोणता देश तिथं आपला याचा सदस्य नाहीये? पाकिस्तान, भूतान, म्यानमार, नेपाळ. पाकिस्तान नाहीये, ठीक आहे, पाकिस्तान त्याचा सदस्य नाहीये, लक्षात असून द्या. ओके, आता आपण ह्या ज्या बिमस्टेक संस्था बघितली, आपल्याला सोबतच मग कोणती बघणं आहे, बाकीच्या ज्या भारताच्या शेजारील देशांशी ज्या संस्था आहेत, ज्या परिषद आहेत, त्या सगळं बघणं गरजेचं आहे. म्हणजे कोणती, आता ही बिमस्टेक एक झाली. ओके, त्याच्यानंतर अजून कोणती संघटना आहे, तर सार्क संघटना आहे. त्याच्यानंतर आसियान आहे. त्याच्यानंतर WTO आहे. ओके, या सगळ्या एकंदरीत अजून ज्या कोणत्या संघटना आहेत आपल्याला, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेसोबत जे कोणते संबंध असतील आपले, त्याच्यानंतर अमेरिकेसोबत, ठीक आहे, US सोबत, या सगळ्या संघटना आता जे नवीन देशांसोबत भारत जॉईंट कोलॅबोरेट करतोय, व्यापार करार करतोय, तर त्या सगळ्या देशांचे करार आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या परिषदा पण आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. ओके, त्या सगळ्या परिषदा, ते करार तुम्हाला पूर्ण जे आहेत आपल्या बॅच नोट्स मध्ये सगळ्या पुरवण्यात येतील, व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगण्यात येतील, काही काळजी करू नका. पहा आता ह्या बिमस्टेकचा उद्देश काय, तर बंगालच्या उपसागराभोवती जे सगळे देश आहेत तर त्यांचा आर्थिक सहकार्य, व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, परिवहन, पर्यटन आणि सुरक्षा आणि दहशतवाद विरोधक तिथं त्यांनी सहकार्य, तिथं दहशतवादाविरोधी तिथं वाढवायचे. आणि महत्वाचं सांगायचं झालं तर हा बिमस्टेक जो आहे तर ती भारताची ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे, लुक ईस्ट पॉलिसीचं पुढचं धोरण म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे तर त्याचा महत्वाचा भाग आहे. आणि तो दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा तिथं दुवा म्हणून तिथं ओळखला जातो. ओके, पहा आता 2021 चे प्रश्न, आपण 2017 चे प्रश्न पूर्ण केले, तर 2021 चे प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या देशाने अन्न सुरक्षा समस्येचं निराकरण करण्यासाठी भारताची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? भारताची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे, तर सौदी अरेबिया याचं उत्तर आहे. तर सौदी अरेबिया उत्तर काय मित्रांनो, 2021च्या काळामध्ये आपण पाहिलं की सौदी अरेबियामध्ये आता आपल्या देशामध्ये जेवढं काही जे काही फळं उत्पादन होतं, त्याच्यानंतर भाजीपाला उत्पादन होतं, त्याच्यानंतर जे काही अन्नधान्य उत्पादन होतं, तर त्याच्या प्रमाणामध्ये सौदी अरेबियामध्ये जे आहे तर त्या प्रमाणामध्ये फलोत्पादन किंवा भाजीपाला उत्पादन किंवा धान्य उत्पादन तिथं होताना दिसत नाही. तर त्यामुळं सौदी अरेबिया आणि भारतामध्ये जो करार झालेला आहे, अन्न सुरक्षा करार झालेला होता त्यांच्यामध्ये, आणि त्या हिशोबाने मग भारत जो आहे तर तो भाजीपाला, फल फ्रूट, त्याच्यानंतर अन्नधान्य जे आहे सौदी अरेबियाला पुरवणार होता. आणि त्या बदल्यात सौदी अरेबिया त्यांच्याकडचं जे काही गोष्टी आहेत, तेल म्हणा, बाकीच्या गोष्टी, ऑइल रिफायनरी, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं पुरवणार होता. तर अन्न सुरक्षा समस्येचं निराकरण करण्यासाठी तर त्यावेळेस करंट अफेअर्सचा रिलेटेड 2021च्या करंट अफेअर्सच्या निगडीत हा प्रश्न इथं आयोगाने विचारलेला आहे. म्हणून आपल्याला करंट अफेअर्सची जोड जी आहे आपल्या परराष्ट्र संबंध या टॉपिकला देणं गरजेचं आहे, हे लक्षात असून द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा. 2018 मध्ये भारताने क्रॉस कंट्री आंतरराष्ट्रीय तेल पाईपलाईन प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात भागीदारी करणारा दुसरा देश कोणता? तर भागीदारी करणारा दुसरा देश आहे बांगलादेश. तर पहा, हे जे भारताने क्रॉस कंट्री आंतरराष्ट्रीय तेल पाईपलाईन जी केलेली आहे तर त्या तेल पाईपलाईन मध्ये जी पाईपलाईन आहे तेलाची तर ती भारत, नेपाळ, बांगलादेश अशा पूर्ण जे आहे तर त्या देशांमधून जाण्याचा आणि
पूर्ण तेलाचा पुरवठा जो आहे तर तो करण्याचं या भारताने क्रॉस कंट्री आंतरराष्ट्रीय तेल पाईपलाईनमध्ये हे जो प्रोजेक्ट होता तर त्याच्यामध्ये बांगलादेशने जे आहे करणारा दुसरा देश होता, पहिला देश जो आहे तर तो नेपाळ होता. ओके. भारत आणि चीन यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासाचं नाव काय? तर संयुक्त सैन्य अभ्यासाचं नाव आहे हँड इन हँड. काय? हँड इन हँड. तर असे जे संयुक्त सराव आहेत आपल्याला करणं गरजेचं आहे. आता चायनाचं विचारलेलं आहे, त्याच्यानंतर बाकीच्या परीक्षांमध्ये समजा फ्रान्सचा एक विचारलेला होता. तर हे जे युद्ध सराव आहेत हे युद्ध सराव पूर्ण तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात मी तिथे देणार आहे. आपल्या बॅच नोट्समध्ये सगळे युद्ध सराव जे आहेत अमेरिकेच्या एका ठिकाणी, त्याच्यानंतर युरोपमधले देश, त्याच्यानंतर बाकीचे इकडे आपले शेजारी राष्ट्राचे देश आहेत त्यांचे, त्याच्यानंतर आपले मित्र राष्ट्र जे आहेत रशियासोबत वगैरे कोणता, तर हे सगळे युद्ध सराव तुम्हाला पूर्ण नोट स्वरूपात पुरवण्यात येतील, त्यामुळे काही काळजी करू नका. ओके. मित्रशक्ती जो आहे तर मित्रशक्ती हा जो आहे तो श्रीलंकेसोबतचा आहे. ओके. वज्र प्रहार हा US सोबतचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि हा जो आहे हा सुद्धा आपल्या जवळच्या देशाचा आहे, लक्षात असून द्या. मैत्री अभ्यास हा थायलंड सोबतचा आहे, मैत्री अभ्यास. ओके. तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला युद्ध सराव सुद्धा व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा, सर क्रिक गुजरातच्या कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा प्रांत एकमेकांपासून वेगळी करते, तर ती कोणत्या इथं देशामध्ये आहे त्यांनी ते विचारलेले. कोणत्या प्रांतामध्ये आहे सर क्रिक खाडी जी आहे? तर ती सर क्रिक खाडी जी आहे तर सिंध प्रांतात आहे, सिंध प्रांतात. तर पहा इथं तुम्हाला थोडंसं पिक्टोरियल फॉर्म मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हा जो आहे हा आपला भारत आहे, भारताचा गुजरात प्रांत आहे. आता ह्या गुजरात प्रांताच्या इथं आपला असा भारताचा नकाशा आपण पाहतो. ठीक आहे. हा इथून असा पाहतो ना. ठीक आहे. आता इथं जे आहे हे गुजरात आहे आपलं आणि इथून लगेच असा पाकिस्तान लागतो, बरोबर ना. तर हा जो भाग आहे हा असा आणि इथून मेन, ठीक आहे, हा जो आहे आणि इकडून लगेच आता हा पाकिस्तान इथं आपल्याला दिसतोय. पाकिस्तानचा हा सिंध प्रांत इथं येतो आणि हा सिंध प्रांताची इथं बॉर्डर आहे. परंतु इथं जे मध्ये आहे हे मध्ये, ठीक आहे, तर इथं जी आहे तर ती सरक्रिक खाडी आहे आणि ह्या निमुळत्या ज्या पाण्याची जी खाडी आहे तर त्या पाण्याच्या खाडीमुळं इथं गुजरात मधला जो प्रांत आहे गुजरात आणि इथं पाकिस्तान मधला सिंध प्रांत तिथं वेगळा झालेला आपल्याला दिसतोय आणि त्यामुळं जो वाद आहे कच्छ विभागाचा आणि तो जो आहे तिथं सिंध प्रांतामध्ये येतो. पाकिस्तानच्या सिंध प्रांत जो आहे तर तो इथं वेगळा करते. कोणती खाडी? तर सर क्रिक खाडी. कोणती खाडी? सर क्रिक खाडी जी आहे, लक्षात असू द्या. ओके. तर ती भारताला पाकिस्तान पासून इथं वेगळी करते, लक्षात असून द्या. ठीक आहे. तर भारताच्या सागरी सीमा किती देशांशी निगडीत आहेत? आधी सांगितल्याप्रमाणे 7. ओके. सुरुवातीला सांगितले देशाच्या लेक्चरच्या. पहा आता पुढचा प्रश्न जो आहे जो आता डिपार्टमेंटल PSI 2023 जो पेपर झालेला होता त्याच्यामधील प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. पहा, दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबवलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव आहे? आला का प्रश्न? 2017चा स्टेप डाऊन प्रश्न. ऍक्ट ईस्ट. आधीची पॉलिसी कोणती होती? लुक ईस्ट. लुक ईस्ट. लुक ईस्टच्या पुढचं स्टेप ऍक्ट ईस्ट आपण पाहिलं ना. ठीक आहे. आपण पाहिलं लुक ईस्टचे पुढचं धोरण आपण पाहिलं होतं काय? ऍक्ट ईस्ट 2017ला जो प्रश्न आला होता त्याचा स्टेप डाऊन प्रश्न आलेला आहे 2023ला. ऍक्ट ईस्ट पॉलिसी दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबवलेल्या परराष्ट्र धोरणाला काय नाव दिलेलं आहे? काय नाव दिलंय आपण पाहिलं? ऍक्ट ईस्ट नाव दिलेलं आहे. ओके. प्रश्न बघू आपण तोच लगेच. हा प्रश्न होता पूर्वेकडे पहा 2017ला आलेला प्रश्न आहे. पूर्व आशियाई देशांसोबत व्यापारी सांस्कृतिक करार वाढवणे आणि याच्या पुढचा स्टेप जे आहे हे बघा 2014 पासून त्या लुक ईस्टचं काय झालं इथं ऍक्ट ईस्ट झालं होतं आपण पाहिलं. तोच प्रश्न पुढे आपल्याला तिथं आलेला दिसतो. म्हणजे आयोग जे आहे तर ते स्टेप डाऊन जात आहे आणि आपल्या प्रश्नांमधूनच पुढचा प्रश्न तिथं तयार होतोय. लक्षात घ्या, आपल्या मागील प्रश्नांवरूनच तिथं पुढचा प्रश्न आपल्याला तयार होताना तिथं दिसतोय. त्यामुळं पीवायक्यू करणं खूप गरजेचं आहे. पीवायक्यू करणं खूप गरजेचं आहे. मागच्या प्रश्नांवरूनच आयोगाचे पुढचे प्रश्न तयार होताना दिसत आहेत. पुढचा प्रश्न बघा. 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नद्या देण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे रावी, बियास, सतलज भारताला आणि सिंधू, चिनाब, झेलम पाकिस्तानला. आता हा जो 1960 मध्ये झालेला भारत पाकिस्तान सिंधू
जलकरार नेमका काय आहे तर ते आपण पाहूयात. तर पहा, इंडस वॉटर ट्रीटी 1960. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हा साइन कधी झालेला आहे तर 19 सप्टेंबर 1960 रोजी झालेला आहे. याच्यामध्ये कोण कोण होतं तर इंडिया आणि पाकिस्तान होतं. आणि मध्यस्थी कोणी केली होती? मध्यस्थी केली होती इंडस वॉटर ट्रीटी मध्ये मध्यस्थी केली होती वर्ल्ड बँकेने, जागतिक बँक यांनी जी आहे तर ती मध्यस्थी आपल्याला इथं केलेली दिसतीये. ओके, तर ह्याच्यामध्ये भारताला कोणत्या कोणत्या नद्या देण्यात आलेल्या होत्या तर रावी, बियास आणि सतलज. ठीक आहे, आणि पाकिस्तानला कोणत्या देण्यात आल्या होत्या तर सिंधू, झेलम आणि चिनाब. तर पहा इथं नकाशा तुम्हाला दिसतोय, ही जी आहे तर ही पहा इथं तुम्हाला सांगतोय, ही जी आहे ही सिंधू नदी जी आहे तर सिंधू इथं वरून जाते अशी आणि इकडं सिंधूला जाते, आपलं पाकिस्तानमध्ये जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर झेलम. झेलम पहा, झेलम जी आहे तर ती इथून येते अशी, ही झेलम, झेलम इकडे मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर ही येते चिनाब, चिनाब. ओके, त्यानंतर ही एक रावी आणि ही सतलज. ठीक आहे, सतलज पर अशी इकडून येते तशी ती सतलज. तर आता ह्या ज्या वरच्या 3 नद्या आहेत कोणत्या, सिंधू, झेलम आणि चिनाब, सिंधू, झेलम आणि चिनाब. ठीक आहे, तर ह्या ज्या आहेत तर त्या पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे. म्हणजे पाकिस्तान त्यांचं पाणी वापरू शकतं, परंतु ते जातात कुठून तर त्या जातात भारतातूनच. ठीक आहे, आणि खालच्या ज्या आहेत रावी, बियास आणि सतलज तर ह्या ज्या नद्या आहेत तर त्या पाकिस्तानला देण्यात, आपल्या त्या ज्या नद्या आहेत तर त्या भारताला देण्यात आलेल्या आहेत. भारत त्याचं पाणी वापरू शकतो, परंतु त्या जातात कुठून, सुरुवात कुठून होती त्यांची तर त्यांचा उगम जो आहे तो भारतातूनच आहे. ठीक आहे, तर इथं जे आहे भारताने बरेचसे तिथं डॅम बांधून ठेवलेले आहेत, लक्षात राहून द्या. आपण भारताचा भूगोल बघताना कोणत्या नदीवर कोणता डॅम आहे, कोणतं धरण आहे हे सगळं पाहणार आहोत. त्यामुळे आता जो सध्या प्रश्न आलेला होता पहा, म्हणजे आता करंटमध्ये आपण बघत होतो की ज्यावेळेस पहलगाम अटॅक झालेला होता त्याच्यानंतर भारताने बरंचसं पाणी जे आहे तर ते बंद केलं होतं. आणि आपण न्यूज चॅनलला बघत होतो, प्यासा हो गया पाकिस्तान. ठीक आहे, नदियों का पाणी रोक दिया भारत ने. तर ही जी आपण हेडलाईन बघत होतो तर ती हेडलाईन ह्या इंडस वॉटर ट्रीटीनुसार आपण पाहत होतो. भारताला जे पाणी आहे तर ते रोखण्याचा पण अधिकार आहे, आणि पण भारत इथं पाणी रोखतो, परंतु त्याच्यानंतर रोखल्यानंतर ते मागचे जे गाव आहेत तर ते मागचे गाव पाण्याखाली भरपूर जातात. तर त्यामुळं भारताने नंतर ते पाणी सोडलेलं पण आपल्याला तिथं दिसतं. ओके, आणि याच्यामध्ये ह्या सह्या कोणी केल्या होत्या तर या करारावर सह्या केल्या होत्या भारतातर्फे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानतर्फे त्यांचे राष्ट्रपती अयूब खान यांनी तिथं सह्या केलेल्या आपल्याला दिसतात. आता याची ट्रिक थोडीशी कशी लावायची तर याची ट्रिक आपण लावू शकतो. पहा, भारतासाठी जे आहे भारत आणि इथं पाकिस्तान, वरून खाली घेऊ आपण. ठीक आहे, वरच्या ज्या 3 नद्या आहेत ना, वरच्या 3 नद्या ज्या आहेत, वरच्या 3 नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या आहेत, बरोबर. पाकिस्तानला वरच्या 3 नद्या देण्यात आल्या आहेत कोणत्या, सिंधू, झेलम, ठीक आहे, आणि चिनाब. ओके, आणि भारताला कोणत्या देण्यात आलेल्या आहेत, रावी, बियास आणि सतलज. तर ही ट्रिक जी आहे तर ट्रिक अशीच लक्षात ठेवायची. ट्रिक कशी लक्षात ठेवायची, आता ह्या ज्या नद्या मी सांगितलेल्या आहेत ह्या क्रमानेच आहेत, वरून खाली, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. कसा तर असा, सिंजे, ची, रा, बी आणि स. ठीक आहे, हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे, असाच लक्षात ठेवायचा. सिंजे, चिराबीस, सिंजे, चिराबीस, सिंजे, चिराबीस, सिंजे, चिराबीस. पहिल्या 3 नद्या पाकिस्तानला, खालच्या 3 नद्या भारताला, असं पाण्याचं डिव्हायडेशन तिथं करण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात राहून द्या. पहा, 2 स्टेट सोल्युशन हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशांच्या घडामोडी संदर्भात तिथं उल्लेखला जातो, 2 स्टेट सोल्युशन. तर हा जो आहे इस्रायल. आता हे जे 2 स्टेट सोल्युशन का म्हटलं जायचं तर हा सुद्धा करंट बेस्ड प्रश्न आहे, करंट अफेअर्स रिलेटेड हा प्रश्न तिथं आयोगाने इथं विचारलेला आपल्याला दिसतो. म्हणजे कसं, त्यावेळेस जे आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये युद्ध तिथं पेटलेलं दिसतं आपल्याला, त्यांच्यामध्ये वाद संघर्ष पेटलेला दिसतो. म्हणजे जी जॉर्डन नदी आहे तर जॉर्डन नदी भोवती जो काही प्रदेश आहे, ठीक आहे, तर ह्या प्रदेशाचं, हा प्रदेश कोणाला पाहिजे तर इस्रायलला पाहिजे की पॅलेस्टाईनला पाहिजे. तर याच्यावरून त्यांच्यामध्ये तिथं वाद पेटलेला आपल्याला दिसतो. आणि ह्या वादामुळे तिथं म्हटलं गेलंय की
पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे दोन सेपरेट देश करून टाका, म्हणजेच त्याला टू स्टेट सोल्युशन हा शब्द त्यावेळेस बातम्यांमध्ये होता. करंट रिलेटेड प्रश्न आहे. तर 2023चा प्रश्न हा करंट रिलेटेड होता. हा प्रश्न त्यावेळेस खूप म्हणजे आपण त्यावेळेस बऱ्याचशा टीव्ही चॅनलवर सगळ्या हेच गोष्टी चालू होत्या. ठीक आहे, बरेचसे सपोर्ट तिथं वेगवेगळ्या माध्यमातून, याला सपोर्ट त्याला सपोर्ट, काही जण इस्रायलला, काही जण पॅलेस्टाईनला, म्हणजे तो खूप धिंगाणा चालू होता त्यावेळेस. तर तो प्रश्न तिथं महत्वाचा आहे, करंट रिलेटेड आहे, म्हणून करंटला जोडून काय तिथं परराष्ट्र संबंधाचा अभ्यास आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. पुढचं पहा, खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं? तर निमरण संवाद हा भारत चीन संबंधाविषयी, निमरण संवाद हा कोणता संवादच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ओटावा संवाद हा भारत आणि पाकिस्तान संबंधांविषयी आहे, बरोबर. शांग्रीला संवाद हा भारत आणि सिंगापूर संबंधाविषयी, चूक. त्याच्यानंतर रायसिना संवाद हा भारताच्या भूराजकीय आणि भूआर्थिक गोष्टींसंबंधी शिखर परिषद आहे, तर बरोबर आहे. ठीक आहे, हा रायसिना संवाद आणि ओटावा संवाद हे एकदम बरोबर आहे. निमरण संवाद नावाचा कोणता संवादच नाहीये, परंतु हा जो शांग्रीला संवाद आहे, शांग्रीला, ठीक आहे, तर शांग्रीला संवाद बघायचं झालं तर हा भारत सिंगापूरचा नाहीये, भारत सिंगापूरचा नाहीये. जे इंडो पॅसिफिक रिजन मधले जे काही देश आहेत, तर इंडो पॅसिफिक रिजन मधले जे काही देश आहेत, तर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी व्यापार करार वगैरे करता यावे, व्यापार व्यवस्थित करता यावं म्हणून शांग्रीला संवाद जो आहे तर तो त्यांनी भरवतात. ते शांग्रीला कुठं आहे, तर हे शांग्रीला जे ठिकाण आहे, तर हे शांग्रीला ठिकाण जे आहे तर सिंगापूरमध्ये आहे. ठीक आहे, त्यांची बैठक जी आहे तर ती सिंगापूरमध्ये होती, आणि या सिंगापूरमध्ये शांग्रीला हे हॉटेल आहे, शांग्रीला हे हॉटेलचं नाव आहे. ठीक आहे, शांग्रीला हे हॉटेलचं नाव आहे, तर त्यामुळे त्याला शांग्रीला डायलॉग असं म्हणतात, शांग्रीला संवाद असं तिथं म्हणतात. ओके, याची जी स्थापना जी आहे तर स्थापना झालेली आहे 2002 रोजी, याची स्थापना झालेली आहे 2002 रोजी. ओके, लक्षात असून द्या. आपण कसं एखादा समजा मुंबईला मीटिंग असते, मुंबईला ताज हॉटेलमध्ये मीटिंग असते, तर मग काय म्हणतात त्याला, ताज हॉटेल मीटिंग, ताज मीटिंग, हॉटेल ताज मीटिंग. आपण समजा कुठं पुण्याला झालेलो असलो तर काय म्हणतात, चलो पुणे, चलो पुणे. मग पुण्यामधलं एखादं हॉटेल असेल, सॅफ्रॉन हॉटेल, सगळ्यांनी सॅफ्रॉन हॉटेलला या. ठीक आहे, तर तसं तो शांग्रीला डायलॉग आहे, लक्षात असून द्या. ओके, लक्षात असून द्या. तिथं बैठक जी आहे तर ती बैठक सिंगापूर मधील शांग्रीला या हॉटेलमध्ये भरते, म्हणून त्याला शांग्रीला डायलॉग म्हणतात. ठीक आहे, भारत आणि सिंगापूरची हे नाहीये, डायलॉग नाहीये, भारत आणि सिंगापूरचा संवाद नाहीये, तो इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जे काही सगळे देश आहेत तर त्यांचा संवाद आहे, लक्षात राहून द्या. खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र साफ्टाचा सभासद नाही? ठीक आहे, साफ्टाचा सभासद नाही विचारलेलं आहे, तर म्यानमार हा साफ्टाचा सभासद नाहीये. तर साफ्टा म्हणजे काय, तर साफ्टा म्हणजे साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट, म्हणजेच काय, सार्क जे देश आहेत, सार्क देश, सार्क असोसिएट, आपल्याला सार्क करणं गरजेचं आहे, लक्षात राहून द्या. सार्कचा महत्वाचा मुद्दा आपल्या परराष्ट्र संबंध, भारताच्या शेजारील राष्ट्राचे संबंध याच्याशी महत्वाचा आहे. सार्क म्हणजे काय, तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, या संघटनेचे जे सदस्य आहेत तर त्या सदस्य देशांमध्ये हा साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्यात आलेला आहे. आणि हा करार कधी झालेला आहे, तर 6 जानेवारी 2004 रोजी झालेला आहे, इस्लामाबाद पाकिस्तान इथं झालेला आहे तो, आणि अंमलात आलेला आहे तो 2006 रोजी. ठीक आहे, याच्यामध्ये सदस्य देश कोण असतात, तर सार्क मध्ये जे देश आहेत, या साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन याच्यामध्ये जे देश आहेत तर तेच देश जे आहेत तर याचे सदस्य देश आहेत. कोण कोण, भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान जो आहे तर तो 2007 मध्ये आलेला आहे, इथं मालदीव आहे, लक्षात राहून द्या. आणि इथं प्रश्नामध्ये आपल्याला काय देण्यात आलं होतं, प्रश्नामध्ये म्यानमार देण्यात आलेलं होतं इथं मालदीवच्या खाली, तर त्यामुळे तिथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते कन्फ्युजन टाळा आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करा. म्हणजे कोणते देश आहेत कोणते नाही आपल्याला माहिती असणं व्यवस्थितरित्या गरजेचं आहे. यांचं उद्दिष्ट काय आहे, तर दक्षिण आशियातील देशांमधील व्यापार सुलभ करणे, आयात शुल्क हळूहळू कमी करणे, मुक्त व्यापार म्हणजे फ्री ट्रेड तयार करणे, आर्थिक सहकार्य वाढवणे, प्रादेशिक विकास आणि स्थिरता प्रोत्साहन. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता जे साफ्टा आपण जसं बघितलं तसे बाकीच्या देशांचे पण वेगवेगळे करार आहेत. हे जे साफ्टा आहे तर साफ्टा सारखेच बाकीचे अमेरिकेसोबत आहेत, आफ्टा करार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे अजून आसियान देशांसोबत असतील ते करार आहेत. तर ते फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे व्यापार करार पूर्ण आपल्याला सगळे नीट करणं गरजेचं आहे, व्यापार करार. कारण हा जो आहे परराष्ट्र संबंध हे बऱ्यापैकी व्यापारावर डिपेंड असतात, पैसा दो पैसा लो, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. ठीक आहे, इतर देश बघायचे झाले तर इतर देशांमध्ये आपल्याला अभ्यास कोणता करायचा आहे, इतर देशांमध्ये आपल्याला अमेरिका, ठीक आहे, त्याच्यानंतर युरोप खंडातले देश, युरोप, आपला मित्र राष्ट्र रशिया, ठीक आहे, या देशांचा अभ्यास तिथे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका, आफ्रिकेतील देश, ठीक आहे,
तर या देशांचा अभ्यास सुद्धा आपल्याला परराष्ट्र संबंधामध्ये करणं गरजेचं आहे, कारण या देशांचा इफेक्ट आणि आपला इफेक्ट त्यांच्यावर पण होतो आणि या देशांचा इफेक्ट पण आपल्यावर पण होतो. ठीक आहे, संघटना आणि प्रादेशिक परिषदा ज्या आहेत, संघटना आणि परिषदा पण तिथं करणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या संघटना मी तुम्हाला सांगितलं, WTO असेल, वर्ल्ड बँक असेल, ठीक आहे, IMF असेल, या सगळ्या परिषदांचा, या सगळ्या संघटनांचा तिथं आपल्याला अभ्यास करणं आहे. चालू घडामोडी बघायचं झालं तर मागील ज्या 2 वर्षातील चालू घडामोडी झालेल्या आहेत, तर त्या चालू घडामोडींचा परराष्ट्र संबंधाशी आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांशी जो संबंध आहे, तर तो एकत्रित कलेक्टिव्ह करून आपल्या तिथं चालू घडामोडींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. युद्ध सराव आपण जे बघितले, भारताच्या शेजारील राष्ट्रांचे देश आणि हे जे मेन जे देश आहेत ऍटलिस्ट, आणि त्यावेळी करंट रिलेटेड जे काही युद्ध सराव झालेले असतील, तर ते युद्ध सराव आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. आता लेटेस्ट बघायचं झालं तर ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्या कोणत्या जे आहे तर अधिकाऱ्यांनी तिथं कामगिरी बजावलेली, कोणत्या कोणत्या महिला अधिकाऱ्यांनी कामगिरी बजावलेली आहे, या गोष्टी आपल्याला तिथं पाहाव्या लागणार आहेत. व्यापार करार आपण बघितलेले, नेते, आता नेते बघायचे झालं तर सध्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशांची युद्ध आपल्याला चालू असताना दिसतात. तर ह्या कोणत्या देशाचे युद्ध चालू आहे आणि त्या देशाचे नेते कोणते, हे आपल्याला तिथं बघणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, त्यानंतर देश आणि राजधान्या, जे आपले देश आहेत भारताच्या शेजारी राष्ट्रांचे देश, तर त्या देशांच्या राजधान्या कोणत्या कोणत्या आहेत, तर ऍटलीस्ट म्हणजे जोड्या लावायला तिथं डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. ही जोडी कोणती, हा देश आणि ही राजधानी, तर जोड्या लावायला तिथं प्रश्न तिथं आपल्याला फ्रेम होऊ शकतो. त्याच्यानंतर अणुकरार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या आपल्याला ज्वलंत प्रश्न आहे, कारण बरेचशा युद्धांमध्ये देश जे आहेत तर ते एकमेकांना बोलताना दिसतात, आम्ही ॲटॉमिक पॉवर कंट्री आहोत, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो. परंतु हे जे देश आहेत तर हे अणुकराराने एकमेकांना तिथं बांधलेले आहेत, हे लक्षात असू द्या. तर त्यामुळे अणुकरार कोणते कोणते आणि कोणत्या वर्षी झाले हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायचं झालं तर ह्या ज्या देशांच्या पार्श्वभूमी आहेत, भारताचा इतिहास कसा होता, भारताने मागे इतिहासामध्ये ह्या देशांना कसा सपोर्ट केला होता किंवा ह्या देशांनी भारताला मागच्या वेळेस कसा सपोर्ट केला होता आणि ह्या इतिहासानुसार कसं कसं स्टेप बाय स्टेप पुढे संबंध सुधरत गेले किंवा बिघडत गेले, या सगळ्या गोष्टी तिथं बघणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. ओके, तर मित्रांनो, आपला तुम्हाला माहिती की परत अभिनव नव भारत, सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती ज्यांना घ्यायचंय ऍडमिशन त्यांनी 100% घ्या, 25% ऑफ आहे, म्हणजे 10,000ची बॅच जी आहे तर तरी तुम्हाला 7,499 रुपयामध्ये तिथं मिळून जाणार आहे. ओके, जास्त काय आता पुढचं बोलत नाही. पहा, आता हे जे आपण एकंदरीत सेशन पाहिलं तर परराष्ट्र संबंध हा टॉपिक तुम्हाला आता समजला असेल की एकंदरीत कसा अभ्यासायचा आहे. याच्यानंतर तुमच्या ज्या शंका आहेत तर त्या शंकांचं बऱ्यापैकी निरसन झालं असेल अशी मला खात्री आहे. ठीक आहे, परंतु अजून जे 2010 पासून ते 2017 पर्यंतचे जे प्रश्न बाकी आहेत, लक्षात राहून द्या, 2010 ते 2017 याच्यामधले जे बेसिक प्रश्न आहेत, कोणतं धरण कुठं आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर एखादा जे ठिकाण आहे तर ते ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे, किंवा एखादा करार जो आहे तर मागे वेळी जो करार झाला होता तर त्या करारामध्ये नेते कोणते होते, हे बेसिक प्रश्न जे आहेत तर ते 2010 ते 2017 मध्ये जे डिपार्टमेंटलचे पेपर झालेले आहेत त्याच्यामधून आपले कव्हर होणार आहेत. आणि त्याचं विश्लेषण आपण आपल्या जे आहे ॲपमध्ये ज्यावेळेस परराष्ट्र संबंध आपले आहे सुरू होणार तर त्यावेळेस तिथं पूर्ण तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे, त्यांची जी PDF आहे पूर्ण मागील वर्षीच्या प्रश्नांची, तर ती PDF तुम्हाला तिथं देण्यात येईल. ओके, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता अभ्यास करायला, एकंदरीत जोर लावून अभ्यास करायला काही हरकत नाहीये. ज्या काही गोष्टी आहेत परीक्षेच्या तर त्या वर्कआउट नक्कीच होत आहेत आणि पॉझिटिव्हली वर्कआउट होत आहेत. तर त्यामुळे आज न उद्या जाहिरात येणार आहे, परंतु नंतर 1000 जागांची जरी जाहिरात आली आणि आपण त्याच्यामध्ये नसलो तर ही खूप शोकांतिका असणार आहे, लक्षात राहून द्या. तर त्यामुळं आपण आत्ताच आपल्या तलवारीला पूर्ण धार तिथे लावली पाहिजे असं मला वाटतं. शांततेच्या काळात आपण जास्तीत जास्त घाम गाळला पाहिजे, जेणेकरून युद्धाच्या काळात आपल्याला कमी रक्त सांडावं लागेल. ओके, तर आम्ही अभिनव नव भारतची टीम तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहोत, परंतु तुमची सुद्धा तयारी तिथं तेवढीच पाहिजे. ठीक आहे, लक्षात असून द्या मित्रांनो. बाकीचे जे आपले विश्लेषण आहेत, बाकीचे विश्लेषण GSचे, हे तुम्हाला वेळोवेळी टप्प्याटप्प्याने आपल्या यूट्यूबला चॅनलवर देण्यात येतील. खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तर त्या चॅनलची लिंकने चॅनल जॉईन करा. त्याच्यानंतर आपलं जे ॲप आहे अभिनव नव भारत ते सुद्धा तिथं डाउनलोड करा आणि अभ्यासाला जोरदारपणे सुरुवात करा. ठीक आहे, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.